आता पाहिलं 5 मिनिट कीर्तन राहिलं, 3 कडव्याचा भावार्थ राहिला. एकाच कडव्याचं सांगलंय आम्ही. 3 कडव्याचा भावार्थ राहिला. यायचं सांगायचं राहिलं, माणसाचं सांगायचं राहिलं, लेकरायचं राहिलं, बायाचं राहिलं, आणि 3 कडव्याचा भावार्थ राहिला, आणि 5 मिनिट कीर्तन राहिलं. 3 मिनिटात 3 कडव्याचा भावार्थ सांगू, 1 मिनिटात बायाचं सांगू, मग पाव मिनिट ठोबा रुक्माई म्हणू, पाव मिनिट ज्ञानेश्वर माऊली म्हणू. काही टाइमच नाही उरत. या माणसाचं कॅन्सल करू नये. माणसाचं काहून कॅन्सल? माणसावर आमचा भरोसा नाही. हे काय खातीन, काय पितीन आणि काय करतीन याचा नियम नाही बाबा. म्हणून माणसाचं सांगत नाही रे. बायावर मा भरोसा आहे. बायाचं आचरण चांगलं आहे. बाया बिड्या वडतात का? आणि माणसं तर खर्रा आणि लवकर बाया. बायाचं आचरण आहे रे, पण लय चुकते रे बायाचं. अर्ध्या वया झाल्या रे. आता सासूलेच काही समजत नाही तर सुनीलेच काय डोकस अशी काय गोट आहे गड्या. काय योग आणणार या 2 माणसाने आणला हा तुमचा मा योग. जाऊ द्या तो का म्हणे कसं संत चरणाला जे लागत आहे सहज वासनेचे बीज चढून जाय. संसाराची वासना जळून गेली. सखुबाई दिंडी मध्ये भजन करत चालली. आमच्या टाळकऱ्यानं सांगलं मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. पावल्या करणं, फुगड्या घेणं, भारुड म्हणणं, गवडणी म्हणणं. बापा 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 भाणार नाही सखुबाई. मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. सखुबाई भानावर नाही. पयतच गेला रे. सखुबाईचा मालक पयत गेला. बापा रोडनं दिंडी होती रे. पयत गेला आणि सखुबाईचा पदर धरला. सखुबाई भानावर नव्हती. सखुबाई भजन करत होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. तुम्हाला झोपा नाही येत का? केलंही भजन चालू. अबूचे धंदे असे टाळकरी पाहिजे. उधडे वावर घेऊन यायले रोजानं न्यावा तरी रोज काय गोट आहे गड्या. तरी त्यांचं सांगायचं राहिलं अजून. माणसाचं कॅन्सल केला. आता माणसाला मला भरोसाच नाही. माणसाचं आचरण नाही स्वतः. बाया आमची माणसं जाऊ द्या मोठं स्टँडवर आणि हॉटेलवाल्यांना भज्याचा खाना काढू द्या. आमच्या माणसांचा 1-1 प्लेट भजे खाऊ गड्या. आणि तुम्ही त्या भजे काढणाऱ्याची पॅन्ट पाहिले कशी असते. तो काय संडा सावून येते धुती की नाही. आमच्या माणसं म्हणतात असे तर घरचे लागत. आता ते बाई चूल सारवते, आग धुते, बेसन गायते, असं काहीच नाही. बाया बाया जाऊ द्या मोठं स्टँडवर आणि हॉटेलवाल्यानं कचोऱ्या काढू द्या. एखाद्या बाईने कधी म्हणलं की 1-1 कचोरी खातं का? ते दुसरे बाई पाणी नाही पेत. पाणी हे शिशी आहे महात्मा. आमची माणसं तर काय माणूस म्हणजे गंमत नाही बरं बापा. माणूस म्हणजे वाघच. माणूस गंमत नाही. माणूस म्हणजे वाघच. लग्नाच्या आधी लग्न झाल्यावर ती वाघ. पण लग्न झाल्यावर त्या वाघावर बसते देवी. वाघ मूड काही नाही. बाई गंमत नाही. बाई देवाले नाही जमलं ते देवीनं केलं. जे माणसाले नाही जमत ते बाया करतात. आम्ही सांगत नाही लोकांनी गोवाना दिल्या बाया बैकुंद्र बाई केलाय. बाई गंमत नाही काय. तुकोबास होय तर जिजाबाईच आपल्याला तशी बायको कधी असेल का तूच राह माई बाई दुरून भुला बाई.
तुकोबाच होय रे. काय बोले बापा जिजाबाई तुकोबाला म्हणे लाज आहे की इकली. तुकोबा हसत रे, तुकोबा हसत. जिजाबाई म्हणे अधिक दात काढता बेश्रमासारखे, तरी तुकोबा हसत. आपल्याला म्हणू द्या बरं बाई म्हणून लाज आहे की इकली. कांद्याच्या पाठीवर मुटकच मोडीन तुकोबा हसत रे. बाईच्या तोंडी येऊ नाही बरं, मुक्कटानं रावा. हा बाई म्हणजे गमत नाही. आमच्या गावातला किस्सा सांगा वाटते पण टाइम नाही. दोघांना बघायचं भांडण झालं बापा, त्या माणसानं मारली बायकोले लात. ते म्हणे एक काय मारता हिजड्यासारखी, दोन्ही मारा ना. दोन्ही मारल्या जा हे रे खाली फरची लागले म्हणे मला म्हणे महाराज ते शक्य धरून चालते. कसं काय घरातल्या घरात मग दोन्ही मारायच्या हात खाली ठेपा घोड्याच्या बच्च्या काय मारताय हिजड्यासारखी, दोन्ही मारा ना. कुठला रे गड्या आगाऊपणा नाही का. 68,000 लागले बंदा कापून केला. बाई म्हणजे गंमत नाही रे, पण बायाचं तर सांगतो. हो संत चरण रज लागता सज वासनेची बी चढून जाय. मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे. सखुबाईच्या सुखाले पारावार नाही यानं बापा. पदर धरला सखुबाईचा, सखुबाई भाणार रे. सखुबा भजन करत होती विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. यानं काय केलं ते साडी सोडून दिली रे. सखुबाईचा पदर सोडून दिला तर सखुबाईचे केसच धरले. सखुबाईचे केस धरले बापा. दिंडीमध्ये लोक होते रे, साधू संत होते. साधू संत म्हणायला लागले भाऊ भाऊ भाऊ. आऊ चालला रामभाऊ खालचा. एका हाताने केस धरणे, एका हाती अडमडा दगड. कोणी भाद्राच फक्त भाद्रासारख्या एका बाबा सायजा फेजाच काढतो भाई. एक ना बोले त्याने पाहिलं बाबा त्याची बायको आहे. 3 भिन्न तटीच पंढरपूर. एक नाही बोले रे, हा बाम होता हाती. कोणी भाद्राच सायच्या का एका बाबा. एक ना बोले आणलं रे भाऊ केस धरून ओळख सखुबाई. सखुबाई भानावर नाही मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. अशा सुखात वळत आणलं रे सखुबाई. वळत आणलं केस धरून बुढीच्या जवळच. त्या बुढीले म्हणे पाय आणली का नाही. बुढी म्हणे बाबू तुला घरी आणली पण तिची नजर पाय कशी आहे. तिची नजर पाय कशी आहे. तू गेला आणि ते कधी पळत निघले तर मला बदणार नाही. म्हणजे मग आता कसं करत असं कर, धाग्याचं उघड कावड, मी आणतो सोपल आणि कशी बांधत खांबाने. सखुबाई भाणार नाही रे. काय केलं या माईले काही ना. धाग्याचं कावड उघडलं सखुबाईले हात घरात नेलं आणि खांबाच्या जोड्या गध्याच्या पोडच्यानं उभं केलं. बुढीनं दिली सोपल. बैलाडी टाकली रे खांबाले सखुबाईच्या पायाला. जो लावलं अळस न बापा. फीट बांधून टाकली. सखुबाई भाणार नाही मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. अशा सुखात काय केलं या दोघाही मायलेकानं सखुबाईले बांधून टाकलं. आणि दोघही मायलेक बाहेर आले. साखई लावून घेतली. सखुबाईवर परिणाम काय झाला तो अभंगाच्या तिसऱ्या. Hare
मगरा नामे उपदे आवरी. काय खोट आहे गड्या. लक्षात ठेवा, सखूबाईले खांबाले बांधलं, दोघही मालिक बाहेर आले, साखळी लावून घेतली. भजन करणारा पक्का पाहिजे रे. भजन करणाराले देवाले बोलावा लागत नाही. देव त्याच्या मताने येते, न सांगता करी सर्व कामे. सखूबाई मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. बांधून टाकलं कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे. राम रूप सखूबाईच्या जोड देवच आला. सखूबाई भानावर नाही, सखूबाईच्या जोड देव आला. काय केलं देवानं? सखूबाईले खांबाचं सोडून दिलं आणि देव सखू झाला. देवानं सखूबाईचं रूप घेतलं. तशीच साडी, तशीच चोडी, तशीच टिकली, तशीच नखपाली, तशाच तोडल्या. देव सखू झाला आणि स्वतःले खांबाले बांधून घेतलं देवानं. आणि ओरिजिनल सखूबाई सोडून दिली. कुठे गेली सखूबाई? सखूबाई गेली पंढरीला, तिच्याच रूपे हरिनाथाला. 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 भोले भांडे घासी आत्ता जातो दास. नाचरे देवा सतत वेळात, नाचरे देवा, नाचरे देवा सतत वेळात, नाचरे देवा, नाचरे देवा सतत वेळात, नाचरे देवा, नाचरे देवा सतत वेळात, नाचरे देवा. कुठी नाचा धन्य जगी तोची एक. हरी रंगी नाचे, दिंडीत नाचा, कीर्तनात नाचा, भजनात नाचा. लोक अठी नाही नाचत रे. कुठे नाचतात? बँड पाहिजे, बँड. नरदेव पाहिजे घोड्यावर. तेरा करो इकडे मरतं, तिकडे तेरा करो डिंग डिंग डिंग. अठी नाच रे. तुवा उद्धार पिया, मायचा उद्धार पिया, आबाचा उद्धार. धन्य जगी तोची एक. साधू नाचले, संत नाचले, जनाबाई नाचली, मीराबाई नाचली, सखूबाई नाचली. देव नाचला. देव कुठे नाचला? बँडवर नाही. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे. पण गंमत नाही नाचला, खुरमुर नाचला. इतका नाचला की नाचता 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 देवाचा गळला पितांबर. साधूया संतांनी देवाला धरले मनगटी. काय झाले म्हणून दचकली जग जेठी. परमात्मा म्हणे काय झालं? साधू म्हणत हे सुटला ना पितांबर. चप्पा मारेल होता का देवाला? चप्पा मारेल होता का बाप्पा? काय भाग्यवान मंडळी आहे रे. 1.5 मिनिट राहिला. बायाचं तर राहिलं गड्या. एका कळव्याचा भावार्थ राहिला. थोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली राहिली. यायचं सांगायचं राहिलं, लेकरायचं राहिलं, कार्यकर्त्याचं राहिलं, भागवती बुवाचंही राहिलं, मनातल्या मनातच राहिलं. बाया म्हणतात वा यंता म्हणत ईरखंतो आणि लाईन घेतो मनातच मेले. व ते संसारातलं झालं बापा आपलं भजनाचं. मनातल्या मनातच, मनातल्या मनात राहिले. यायली चानच नाही रे म्हणाले. हे सामान्य नाही. तोला मोलाचे लोक आहेत बरोबर. एक या गावचा, एक त्या गावाचा. तो
बैलाला कसे बरोबर दोन्ही खोपडे दोन उभे शेंगाचे असे बरोबर जमवले. काय मोजंग्या काय पेटी मास्तर कोणाचं सांगावं हे. 1.5 मिनिट राहिला आता. तुमचा टाइम झाला का नाही? असा कसा बाई मिनिट वन बाई कोणा घेतला बाई आता मुक्ता आणि बाई याने टाइम नाही समजत. काय गोठ आहे गड्या. पण सांगतोस काही आता काय करायचं. रात निघून गेली. सकाळी सूर्यनारायण निघला. सूर्यनारायण निघला. सखोबाईचा मालक म्हणे आई तिले सोडो काय. मोठी म्हणे बाबू सोड्यासारखी व्हायलाय काय पाय. जातो तू दिशी सोडून ते निघीन चिंग. सखू होती काय. नाही बापा अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा होता रे. आणि तो कोणाच्या घरी जाते. कोणाच्या घरी जाते. ज्याच्या घरी कॅप्टर पोरगा डॉक्टर बसायला हेलिकॉप्टर त्याच्या घरी जाते काय. त्याच्या घरी जात नाही बापा. इकडे येणार आईच्या घरी जाते. हलकट काम करते. एका बाईचं बायत पणच टाळकरी आहेत गड्या. तोला मोलाचे आहेत रे. मनातल्या मनात राहिलं रे त्यांचं. मोठ आहे गड्या. हा एवढा टाइम झाला तरी त्याला वाटतं का आता अनेक डबल अलंकापुरी म्हणा. लक लक करतात रे. यायचंही राहिलं सांगायचं. आता काय करायचं. सखुबाई होती काय बापा. देव होता रे देव. कोणाच्या घरी जाते रे. भजन करणाऱ्याच्या घरी जाते बापा. हलकट कामं करते. आपल्याला सांगायला चालत नाही. सखुबाईचा मालक गेला. साखळी उघडली कावड लोटलं. सखुबाई हसायलाच लागली. सखुबाई खांबाले बांधेल होती हसायला लागली. सखुबाईचा मालक म्हणे आई वगैरे काय ये ना. बुढी आली. बुढीनं पाहिलं. बुढी म्हणे कावा करशील काय भजन. म्हणे आत्या आता त्याचं नाव तर तोंडात येऊ देऊ. पाहणं किती कापे पडले तर पायाले. बुढी म्हणे बाबू रे आता बजेटच बसला. आता लईनवरच आली रे. सखो होते का ते. देव होता बाप्पा. आता काय गोठ आहे गड्या. खांबाची सखुबाई सोडली. घर झाडून काढलं. धुणं धुतलं. स्वयंपाक केला. नवऱ्याचे पाय दाबले. आता याले कारण काय आहे. पहिले फोबार रुपये भजन करा रे. अर्धा सेकंद. विठोबा आतापर्यंत आम्ही भजन करायचं सांगलं का. सांगलंच नाही. आमचंच सांगणं चालू आहे. आमची काही आकोडे टाकून लाईन गेलाय का. आमची बॅटरी खाली आता. काय गोठ आहे गड्या. आम्ही सांगलं अर्धा सेकंद भजन करा. किती माणसानं टाळी वाजवली. किती माणसानं टाळी वाजवली रे. गच्च लोक आहेत दाबून बसेल आहे. किती लोकांनी टाळी वाजवली आम्ही पाहिलं रे. अर्ध्या माणसानं वाजवली टाळी. अर्ध्यानं दिलं असं करंट. टाळी आहे काय. आणि काय पाणी पडीन रे.
आणि कीर्तन मोडायला पाहतो तुम्ही लांब व्हायला पाहिजे. अर्ध्यानं टाळी वाजवली, अर्ध्यानं करंट दिलं आणि बायानं तर गुंडायला हात मस्त ते बुटी काढून जाईल तिथं त्या मागल्या बाईनं बोट कुठे काढतो हाताची वाफ जाईल तर डबल वाफ नाही बुडीने कॅन्सल केलं. मग एखादी म्हणते की तू नको वाजू म्हणजे तर वाजू दे, पण तुम्हाला माहितच नाही ना टाळी वाजवली की काय होते. तो आपले मायबाप आजोबा पंजोबा मेले, त्याच्या हातून परमार्थ घडला असे नशीन घडला. मग आता त्याचा उद्धार कशानं होईल? वावरा घेतल्या ना, किती एकर वावर घेतला का त्याचा उद्धार होईल? की केलं माय पोऱ्यानं 100 एकर, मग वावर घेऊ नाही काय? घ्या ना, सकाळून 5 एकर दुपारून 5 एकर, ज्ञान समुद्राला दाबत. पण यातली एखादी पंगत काय गोठ आहे गड्या, इकडचं काय करतात तर त्याचा उद्धार होईल रे. आशीर्वाद देतील ते वरून आशीर्वाद. कशानं उद्धार होते? आपल्या पूर्वजाचा उद्धार होते भजन केल्यानं. पुत्री केल्या भगवत भक्ती आप उद्धार ते माता पितरे. वावर घेताना उद्धार होत नाही, मकान बांधल्यानं उद्धार होत नाही, बँकेत पैसे भिक्ष केल्यानं उद्धार होत नाही. उद्धार कशानं होते? या सत्यानं होते. त्यांचे उद्धार होते पूर्वज. कथा भागीरथी स्नान जे करती आणि त्यांचे उद्धरती. बापा जे भागवतात येतात इकडे काही दान करतात, हातानं टाळी मुखानं नाम घेतात, त्यांचे उद्धरती पूर्व. का वावर घेणाराचे ट्रॅक्टर घेणारायचे काय बोट आहे गड्या. अर्धाच मिनिट राहिला, तुमचा टाइम झाला का नाही? चाललं दादा आता काय माहिती कोणता कोणता घड्याला काय गोठ आहे गडे. एका कडव्याचा भावार्थ राहिला, मनातल्या मनात राहिलं रे. ठोबा रुक्माई भजनी नाही केलं. ठोबा रुक्माई कशा करता दिले हे हात, कशा करता दिले हे हात? माल दाब्याले आम्ही खाऊ नका म्हणतो काय, मोडानं काला आणि एक पाय करा लंबा. मला खासच झाला प्रसाद, खासच झाला. 4-5 पोळ्या दाबल्या तरी प्रसादच. प्रसाद हातावर गेला. या यार प्रसाद तर घ्या. प्रसाद मध्ये की टिचूचं आहे करते पहिले. काय गोट आहे गड्या. भाग्यवान मंडळी कीर्तन मस्त आहे का? कीर्तन मनात वाटील तसं करा, हात दाखवू नये. भविष्य भाव नाही. एका बाईने विचारलं तर आम्हाला भविष्य रे. आमचं भागवत होतं पेरजापूरले, पेरजापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना. भागवताची कथा झाली, मधात लाकडं राहील, टेज बांधेल, इकून माणसं इकून बाया. आरती झाली, बाया धूम करत दर्शनाची. काही बाया उभ्या राहत, 2-4 बाया, बाया बसा माणसाचं दर्शन द्या. बाया काच्या बाया. श्रद्धा आणि अंधश्रद्धा. भविष्य खरं आहे का? पाहतात की नाही लोक भविष्य? लोकांचे दर्शन सुरू माणसाईचे. एक बुढी आली आणि आमच्या टेजच्या मागून इकून आली. मी आता काय करतो आजी? म्हणे दर्शन घेतो. म्हटलं मागून? म्हणे मागून मी तर तुम्ही चाकी नाही. घे कुकून मी. श्रद्धा आणि अशा करता सांगतो का बापा, श्रद्धा ना अंधश्रद्धा. आता काय करायचं? अरे बाया काय करतात? प्लेट घेतात, प्लेट मध्ये फुलं, अक्षदा, तांदूळ, कुकू, जरासा साखरे आणि एक उदबत्ती. मंदिरात जाते, देवाच्या पायरीवर फुलं ठेवते, उदबत्ती, कुकू, जरासा साखऱ्या टाकते, पाया लागते. झालं ना आता? मंदिरात चक्कर मारायच्या अगदी मागून कुकू लावते. आता पुढून कोणलं ना पाहिले का? श्रद्धा अंधश्रद्धा. कशा करता सांगतो आणि अशा करता सांगतो काय?
दर्शन चालू बायाचे माणसाचे आणि एक बाई आली आमच्या जवळ. काय म्हणे आम्हाला? म्हणे बाबा. मी म्हटलं काय? तुम्हाला भविष्य समजते काय? म्हटलं मेलो गाड्या. म्हटलं बाई मी भागवतकार भगवान, तुम्ही मला भविष्य कसं काय विचारता? म्हणे बाबा राग आला का तुम्हाला? म्हटलं राग नाही, तुम्ही भविष्य कसं काय विचारता मले? म्हणे बाबा तुम्हाला काहून विचारलं सांगू काय? म्हटलं काहून विचारलं? म्हणे तुमची शेंडी लंबी आहे म्हणून. म्हटलं शेंडीवर आहे का भविष्य? नाही म्हणे लंब्या शेंड्या वाले सांगतात. म्हटलं त्याच्या भविष्याच्या शेंड्या असतील, माझी शेंडी आहे भागवताची आणखीन करायची. तुम्ही कोणाचं भविष्य पाहत होत्या? त्या म्हणे माझ्या नवऱ्याचं. आता मेलो गाड्या. आता बाई भविष्य तसं नसतात पाय. म्हणजे पैसे देतो. व म्हटलं पैशाची बोट काढली काय म्या? भविष्य तसं नसतात पाय. ते जन्म कुंडलीचं पुस्तक पाहिजे, मग त्याच्यावर त्याचा हिशोब मारला जाते. ते बाई म्हणे ते पुस्तक ते सांभाळा लागेल बाबा घरात. म्हटलं मग त्याच्याशिवाय नाही ते भविष्य समजत. ते जन्म कुंडलीचं पुस्तक आहोत त्याचा हिशोब मारत असतात. म्हणे उद्या आणीन मग जांभलो. म्हटलं मेलो गड्या. सांभाळलंच गडीन सांभाळलंच बापानं. अर्धे निर्दे लोक येल होते रे. आली ते बाईन 2-3 बाया संग आम्ही पाहिलं. म्हटलं तेच बाई आहे कालची. दुरूनच म्हणे बाबा. म्हटलं काय? म्हणे सापडलं. म्हटलं मेलो गड्या. म्हटलं कुठे आहे? म्हणे गोया. काढलं गड्या गोया. काढलं गोयातलं त्याला आमच्या हाती श्रद्धा अंधश्रद्धा गेला आमच्या हाती. आणि म्हणे बाबा भविष्य कधी नक्की सांगसाल तर 500 रुपये. म्हटलं देशील जुना नोट? नाही म्हणे नवा. म्हटलं पाहू तर दे. आम्ही ते पुस्तक घेतलं हाती. 2 पानं उलटले. म्हटलं बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे? माय बाई व बाबा नक्कीच सांगलं. म्हटलं याच्यात नक्कीच दाखवायला. म्हणे माझ्या सासऱ्याचं सांगसान पहा म्हणे बुवा. म्हटलं पाहू तर दे. आधी काय मी 2 पानं उलटले आणि पाहिलं. म्हटलं बाई तुमच्या सासऱ्याचं नाव आहे निंबाजी. माय बाई व बाबा नक्कीच सांगून राहिले. म्हटलं याच्यात नक्कीच दाखवायलाय. तुला काल काय केलं ते सांगतो. म्हणे काय केलं मी काल? म्हटलं काल तिथून 10 किलो गहू आणले, 5 किलो तांदूळ आणले, 3 किलो साखऱ्या आणला. म्हणे बाबा तुम्ही देव तर नाही? म्हटलं देव नाही, तुला हे राशन कार्ड आणायला. त्याच्यात तुला पोरं किती आहेत, मुली किती आहेत, कोणाच्या पाठीवर कोणता आहे त्याच्यात नका करू ना असं. पाऊस बाय असं म्हणत बायाचं तर राहिलंच गड्या. पाव मिनिटच राहिला. भावार्थ राहिला. संत चरण लागत असत वासनेचे बीज चढून जाईल. राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. आता हे सेवा करायला कारण काय? ते अभंगाचे
अभंगाचे शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे साधन सुलभ गोमटे आणि परिउपतिष्ठे पूर्व पुण्य सखुबाईचं पहिलं पुण्य करेल होतं म्हणून सखुबाई पंढरीले गेले. बाकीच्या बायानं घागरी काही खाली ठेवल्या नाही. नका जाऊ पंढरपूरले, पण दिंडीचं दर्शन तर घ्या. हाय बाई बाई उराडचं खाली तर ठेवा त्या घागरी. काय मोठ आहे गड्या. आता बंद्या बाया आल्या का कीर्तना. काय काय बाया निर्ल्या टीव्ही पाहून आम्ही तर भाग्यवान म्हणतोय बाया. काय मोठ आहे गड्या. याले म्हणतात रे भोळे. हरिपद प्राप्ती भोड्या भाविकाशी. कोणते भोडे? हे इकडे येणारे भोडे. डोळे असून संसार दिसत नाही याले म्हणतात भोडा. आणि जिंकू जाणे कडी काढा. काय नाही तुम्हाला मुलं लेकरं नाही की गाई वास्त्र नाही तुमच्या घरी. सोयरे धायरे सर्व आहे तुम्हाला, पण कीर्तनापुरतं गोंडावून ठेवलं. तुका म्हणे तो शहाणा आडलपे नारायणा. भाग्यवान मंडळी कीर्तनात येईल रे. की ज्या बाया घरी निजेला आहेत त्या भाग्यवान.
त्या आहेत भोड्या की ह्या आहेत भोड्या, याले म्हणतात भोड्या, आणि त्या तर अलगच भोड्या आहे. ते नाथमाऊलीचं भारूड आहे, बाई मी भोडी व बाई मी भोडी. कशी व भोडी? खायला पाहिजे पूर्णाची पोळी, नवऱ्याला देते आंबाड्या तुरी. आय हाय आय हाय, हे तर स्वतःला फसवणं आणि त्या नवऱ्याला फसवणं. काय म्हणते ते भोडी? 8 दिवसा मी बाजारला जाते, 50 केळ मोजून आणते, हातला गाभा सोलून खाते, आणि टरफर माझ्या नवऱ्याला देते. बाई मी भोडी व बाई. याले म्हणतात काय भोडी, याले म्हणतात काय भोडी. काय म्हणते नवऱ्याले? माझं डोकं दुखते बाई, मला घरात करमत नाही, आणि बाहेर हिंड्याला जाई ग. नवऱ्याने म्हणते माझं डोकं दुखते बाई, मला घरात करमत नाही, आणि बाहेर हिंड्याला जाई ग. डोकं दुखते तर निजून राही ना, हिच्या घरची तिच्या घरी, तिच्या घरची. उभं सारून घातलं का? पापडाचं भिजवलं का? घरी मरणं नाही तर निजून राय. आणि गोट पाहिली तो चव नाही. तुला पडलं माहित ते काय सारे अटॅक तर झालं. या पद्मास खानीची काय गड्या, बाई मी भोडी व बाई. याला म्हणतात का भोडी रे? नवऱ्याले म्हणते बाई माझ्या तोंडाची गेली चव, ते डोकं दुखते तर. बाई माझ्या तोंडाची गेली चव, असा जीव करते काय काय, आणि बोंड खायची सव. आता बाई भोडी बायाले म्हणते नवरा शेतात गेल्यावर पूर्णाच्या पोया करीन 2-4, आणि त्यावर घेईन तुपाची धार. बाई मी भोडी व याले म्हणतात भोडी. स्वतःली फसवणं नवऱ्याली फसवणं. भाग्यवान मंडळी आज कीर्तनात तुमचा टाइम झाला का नाही? मुलाचं काही म्हणत आहे गड्या, मला कीर्तन मोड्याची याद राहत नाही रे. मला ते म्हैस पनावल्यासारखंच होत. नाही राहत रे. आता एवढं कीर्तन सांगलं का मला करायचं, पण मला सुचत नाही रे. आता काय तुमचा टाइम झाला का नाही? कसं होईल व जाऊ द्या. आता काय काय सांगा लक्षात ठेवा. सखुबाईचं पहिलं पुण्य करा तुम्ही. सखुबाई पंढरपूरला गेली, तुमच्या लोकांचं पहिलं पुण्य करेल आहे, त्या पुण्यानं तुम्हाला कीर्तनात आलेलं आहे. आता जे पुण्य होऊन राहिलंय शिल्लकचं आहे, हात दाखवून आहे भविष्य काय म्हणे साधन सुलभ गोवटीन परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. आता माऊलीचं भजन करून ते काय काय मनात सांगायचं येते. आम्ही भ्रूण हत्याबद्दल सांगतो, आम्ही भ्रूण हत्याबद्दल सांगतो, आम्ही छत्र शिवाजी राजाबद्दल सांगतो, आम्ही व्यसन मुक्तीबद्दल बोलतो रे. पण चानस नाही. कशाने म्हणतात व्यसन मुक्ती? कशाने म्हणतात व्यसन मुक्ती? 3 पैशाची सडेल फटफटी तिच्यामध्ये घातलेट टाकतात का? नाही टाकत. काऊन नाही टाकत? मशीन खराब होईल, फटफटी धुपूट फेकीन. 3 पैशाच्या सडेल फटफटीमध्ये घातलेट टाकत नाही. अनमोल किमतीचं मशीन आहे. मेरुतुल्य पृथ्वी गिदल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वताच्या बरोबर पृथ्वीच्या समान जर सोनं दिलं तर 100 मनुष्य जन्म भेटत नाही. 100 वर्षाकरता भेटेल आहे रे. हा काय फजिता लावली करणं. काय काही पाणी टाकून पेता, काय काय तो पुत्सन काढलं बायांचा पेल आहे व बाई. आपल्या बाया पायतात तर घेतात. कमाल नाही का त्याच्या बायकोची? तो पेलन ते बाई बिन पेल बाप्पा. पण आपल्या बायापेक्षा डोक्या आहेत रे भाऊ त्या बाया. काय मोठ आहे गड्या. पिऊ तर नाहीच, पेला ना मरण घरी. आहा निबाशी बोली, बाबूशी बोली, वेगळ्या सारखाशी बोली ना रे. जाणं घरी रे. रोड नाही, सुतावर चालत नाही रोडनं. झोके धक्के
लोकांचा तो काय शोधित आहे, तू बी शोधित नाही. त्याला काही नाही समजत. कोणता दारू पिणारा रोडनं चालता चालता त्यानं शेण खाल्लं काय की बा मला आपलं उपमास आहे का? त्याला माहित आहे याच्यात कांदा नाही दिसत, शोधित आहे. सारं समजते त्याला. 10 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, कल्लोक वाट पाहिन रे ते बाई. भूक लागेल ते घेतलं जीवन त्या बाईनं. दोघंही मायलेकर राहिली निजुरून घेतलं कावड लावून. आला याचा हल्टिंग टाइम. 11:30 पावणे 12 आला याचा टाइम. त्या बाईनं आज ऐकला म्हणे आला तर आला काय एखादीचा आहे. त्या बाईने काय संपला केलं होते का जाकीच होते दोघंही मायलेकर. आला चवडला हरण सडल्या वट्यावर, हरण सडल्या चवडला आणि काळावर थाप मारली. कावडला आहे काळोगण म्हणता. ते बाई म्हणे नाही उघडत नाही. ते बाई म्हणे नाही. काय करता म्हणे तुले गंमत दाखवतो. ते बाईने कायचे दाखवता गंमत. दारी मोठी होती रे, दम पाण्याची मोठी होती बापा दारी. ते बाई म्हणे कायचे दाखवता गंमत. म्हणे या इरीत जीव देतो. ते बाई म्हणे दिलाच नाही काय. म्हणे देतात. त्या बाईने दिलाच नाही का देतात. गेला हो इरीवर, गेला बापा इरीवर. 2 वेळाचा दगड होता एवढा मोठा. चलला बालगड टाकून दिला. ते बाई म्हणे वामण्या कुदला रे तू. काही काळ उघडलं बापा ते लाईनी अशी पायन ते पाणी करे असं. त्या बाईला म्हटलं या बुचकीत वरी त्या बुचकीत असं कुदेल नाही काय वरी. यानं काय केलं गद्याच्या पोटच्यानं घरात गेला आणि घेतलं काढलं. ते बाई या बुचकीत वरी लगेच तो काय शोधित असते त्या पित्तरची. ते बाई या बुचकीत वरी त्या बुचकीत वरी तो कुदेलच नाही. ते बाई म्हणे व काय एका बुचकीत मेले एकदा तर दिसा. ह्या घरातून म्हणे मरीन कसा घरात. अरे खानीच्या करलं पाहिजे. ते बाई आली. ते बाई कावड लोटते तर कावडला आहे. लोकांना तो काय शोधित असते सारं समजते. असा दारू पिणारा नवरा असला की दोघा मायले काय घरात घ्यावा आयडियानं जा. त्या पोऱ्यावर मग तू धर्याचे हातून जा तुझे तो बघ तोंड ठोका हवा. पण असा दारू पिणारा पण चांगल्या नवऱ्याला मार सांग. वाला चांगले कुठे असं काय गोठ आहे घड्या. दारू पिणारा मला पाच. आता काय करायचं रे. ते बाई आली कावड पाहिजे तर लाय. ते बाईने उघडा कावड. म्हणे नाही उघडत. ते बाईने उघडा ना. म्हणे नाही उघडत. काय करतो तू. ते बाईने मी काय करू. मी मोठ्याने किरकाय कल्ला करतो सारा हेटाय जमा करतो. अठी आता उघडता का कावड. तो करणं तू कल्ला किरकाय कर आणि लोक तो जमा हो दे. अठी लोक जमा झाल्यावर मग मी विचारीन ना तुले की यदलोक कुठे गेली. आता पाजवायला नका करू ना. कारणाले निमित्ताने कारण कीर्तनाचा योग आहे. भाग्यवान मंडळी आहे. कीर्तना संसार कसा करा जीवन कसं जगा हात दाखवून आहे भविष्य पाहून. शिकायचे छानच आहे परमार्थ करायचा. मेले ते काही करू नका रे. ज्याने पावती फाडली नशील त्यानं डबल फाडा. बुड्याच्या नावाने बुटीच्या नावाने आपल्या नावानं का किती पैसे जातात दवाखान्यात. या कार्यकर्त्याला असं झालं पाहिजे की मेलो कडे कितीकच पावत्या फाडा. किती पैसे जातात दवाखान्यात. तरी सोयरे येतात पाहायले. सोयरे म्हणतात सुट्टी घ्यायची गडबड नका करू. तो बुडांची पलंगाचा 800 रुपये असू द्या. कधी कापूस बी गेला सूर्यफूल बी गेला आणि मागून तुम्ही बी गेले. पण सुट्टी घ्यायची गडबड करू नका ना तर भागवतात देशांवर 500 रुपये. अरे ती या पित्तरचे सोयरे काय गोठ आहे गड्या.
जाऊ द्या, कारणाने निमित्ताने कारण आतापर्यंतची झाली कीर्तनाची सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू. साईबाबा पीर साईबाबाच्या चरणी अर्पण करू. ज्या संताचा उत्सव द्यायच्या आजच्या कीर्तनाची सेवा आमच्या भागवताचार्याच्या चरणी अर्पण करू. लक्ष्मण माऊलीच्या आजच्या कीर्तनाची सेवा गायक वादक सामान्य नाही रे, यायच्या चरणी अर्पण. आजच्या कीर्तनाची सेवा आमचे भाषोबा मूर्धकाचार्य यायचंही सांगायचं राहिलं, यायच्या चरणी अर्पण. पेठी मास्तर काय खोट आहे गड्या, गातात बी वाजवतात बी म्हणतात बी. आजच्या कीर्तनाशिवाय यायच्या चरणी अर्पण. आजच्या कीर्तनाची सेवा जेवढी पुरुष मंडळी यायला यायच्या चरणी अर्पण. आजच्या कीर्तनाची सेवा महिला मंडळाच्या चरणी अर्पण. इकडच्याही लोकांच्या चरणी अर्पण. आता कोण राहिले? आता राहिले गावातले नीचे. आजच्या कीर्तनाची सेवा ज्या गावात झपेल असतील त्याच्याही चरणी अर्पण. घरी गेल्यावर सांगा त्याला म्हणा तुमचंही जमलं. जाऊ द्या, मनातच आहे. तुम्ही कीर्तनात आले त्याला घर राखलं की नाही, आणि तेही आले असते तर घरात कुत्रे घुसल्याशिवाय राहत होते काय? तर त्याला घर राखल्याबद्दल आजच्या कीर्तनाची सेवा त्याच्या चरणी अर्पण. घरी गेल्यावर सांगणार रे त्याईले पण आम्हाला तरी थंडीत मरावं लागलं, तुमचा फुलीत बजेट बसला. जाऊ द्या, सारी सेवा अर्पण झाली. माऊलीचं भजन ज्यानं कधी टाळी नशीन वाजवली काय खोट आहे का? सर्वांच्या चरणी सेवा अर्पण झाली रे. पण खरा कीर्तनाचा आनंद कशानं आला? या साऊंड सिस्टीम आला. हे ज्याची साऊंड सिस्टीम असेल, ज्याचा मंडप लाइटिंग असेल, आजच्या कीर्तनाची सेवा या बुवाच्याही चरणी अर्पण. काय सामायन आहे. त्यापासून जसाचा तसाच आवाज. खरा आनंद याना आला. काय करा लागले काय गोठ आहे, काय गोठ आहे. खरा आनंद याना आला रे. नाही तर बऱ्याच ठिकाणी आमचा कार्यक्रम असते हे सामायन महागीच, याची सेटिंग नाही जमत. हा शटिंग वाला बुवा काय करते, आता बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात आमचे, आमच्या पुढे आणखीने ठेवून देते. तो बुवा तिकडे गेला की माईक करते, काय करते ना रे. मग हे देते बरोबर करून. हे झालं की त्या गायकाचा करते, मग त्याचं देते बरोबर करून. त्याचं झालं की मूर्त गेला करते. कीर्तन होत आलं तरी आखुडलंब आखुडलंब. काय सामायन आहे रे. आमच्या पुढे ठेवलं त्यापासून जसं सांगत जा रे. लाऊडस्पीकर लग्न असो वाढदिवस सांगत जा. हे वाटलं तर अर्धे पैसे देत जा, अर्धे उदक. विण्याला बुडा काय सांगू काय, विण्याला बुडा आणि ते कोणाच्या लग्नाला उधार दिलं तर त्याला 2 पोरं झाले पण पैसे नाही दिले. मग काय कुटुंब नियोजन झालं आता देते काय. आता सारं जरा भजन करा. ज्ञानेश्वर मध्ये दास तुका जातो लोक संगत हा करून तुका नाम घेता.